नमस्कार, मी ऋषी देसाई. झी हेल्पलाईन सवाल हक्काचा विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. धुळे शहरापासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या जुन्नर गावातील पाणी टंचाई पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला दिसत नव्हती. वारंवार मागणी करूनही टँकरनं पाणी पुरवठा केला जात नव्हता. सरपंच आपली पदरमोड करून गावाला विकत पाणी आणून पाजत होते, मात्र प्रशासन दखल घ्यायला तयार नव्हते. अखेर झी हेल्पलाईननं ग्रामस्थांनी त्याच्याकडे गाऱ्हाणं मांडलं आणि क्षणाचाही विलंब न लावता जुन्नरकरांच्या मदतीला आमची टीम पोहोचली. धुळे शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर असलेलं हे आहे जुन्नर गाव. 2000 लोकवस्तीच्या या गावात पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी सतत संघर्ष करावा लागतो. गावाला पाणी पुरवठा करणारे सर्व जलस्रोत कोरडे ठाक पडलेत. गावाला टँकरनं पाणी पुरवठा करावा यासाठी ग्रामपंचायत कार्यालय गेल्या 1 महिन्यापासून जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे. मात्र अद्यापही जिल्हा प्रशासन ग्रामपंचायतीच्या मागणीची दखल घेत नाहीये. त्यामुळे मिळेल त्या पाण्यावर जुन्नरचे गावकरी आपली तहान भागवतायत. पाण्यासाठी गावात रोज होणारी भांडणं ठरलेलीच. या भागात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एकतर हाताला काम नाही, पोटाला अन्न नाही, त्यातच प्यायला पाणी नसल्यानं करायचं तरी काय असा प्रश्न या गावकऱ्यांना पडलाय. तसं हे गाव धुळे जिल्ह्यापासून अगदी जवळ. शहरात पाणी आहे, पण गाव पाण्या वाचून तडफडत आहे. पाणीची लई परिस्थिती तर इकून तिकून आम्ही तांब्या पाणी यालभर उकालतो. निमी रातला आम्ही जागी राहतो. पाहू आता आमच्या कोताऱ्या माणसाला तर पाणी काढायचं हे आम्हाला पाणीच मिळत नाही. सगळं पाणी टँकराचं उपसावून जातं, तर आम्ही गल्लास पाणी काढतोय. आता हे टँकर येत आहे, ते बी कोणाला भेटतं, कोणाला भेटत नाही. तर किती दिवस असं पाण्याचं हे करायचं आम्ही. सरपंच दररोज 1 किंवा 2 टँकरनं मिळेल तिथून पाणी आणतात आणि गावकऱ्यांची तहान भागवतात. मात्र ज्या ठिकाणून हे पाणी आणलं जातं तिथलं पाणीही आता संपलंय. त्यामुळे आता पाणी आणायचं तरी कुठून असा प्रश्न त्यांना पडलाय. आम्ही स्वखर्चानं सरपंचाच्या किंवा ग्रामपंचायतीच्या मदतीनं आम्ही बाहेरून पाणी मागत होतो आणि स्वखर्चानं पाणी विहिरीत टाकत होतो. पण आता जवळजवळ त्या परिसरातलंही पाणी संपल्यामुळं आता ते एरीवाले म्हणताय तुमचा शेवटचा टँकर आहे म्हणे, आता तुम्हाला पाणी मिळणार नाही म्हणे. आता अशी एवढी बिकट परिस्थिती. आम्ही वेळोवेळी शासनाकडे मागणी पण केली, पण शासनाने आमच्या मागणीला पुरेसा प्रतिसाद दिला नाही. टँकरनं मिळणारं पाणी प्रचंड दूषित असतं. घोटभर पाणी द्या, पण ते शुद्ध तरी द्या, एवढी माफक अपेक्षा इथल्या गावकऱ्यांची आहे. पाण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून संघर्ष सुरू आहे, पण त्यांच्या मागणीकडे कुणीही लक्ष देत नाही. तेव्हा या गावकऱ्यांनी झी हेल्पलाईनकडे तक्रार केली. प्रांत ऑफिस, कलेक्टर ऑफिस, तहसीलदार, पंचायत समिती सगळीकडे फेऱ्या मारून झाल्या, तर कागद फिरताय नुसते. आता मी कालच गेलो कलेक्टर ऑफिसला, तर तिथं ती फाईल अटकलेली असं कळालं. त्यामुळेच आम्ही आता जी 24 तासकडे न्याय मागवतोय आणि त्यांनीच आम्हाला न्याय द्यावा आणि तेच आम्हाला न्याय मिळवून देतील अशी आम्ही सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने, माझ्या ग्रामपंचायत सदस्य उपसरपंचाच्या वतीने अपेक्षा बाळगतो. गावकऱ्यांची तक्रार येतात झी हेल्पलाईनच्या टीमनं तातडीनं जुन्नर गाव गाठलं. 4000 लिटरचा टँकर अवघा 1ही मिनिटात गावात रिकामा होतो. हे सुरुवातीला खोटं वाटत होतं, मात्र प्रत्यक्षात आमची टीम टँकर भरायला सोबत गेली आणि पाण्यानं भरून आणलेला टँकर सोबत टीम आली तेव्हा गावातलं चित्र भयावह होतं. पाण्याचा टँकर पाहून एकच झुंबड विहिरीवर उडाली. रिकाम्या विहिरीत पाणी पडत नाही त्याआधीच पाणी काढण्यासाठी ग्रामस्थ तयार होते. धुळ्यापासून अवघ्या 12 किलोमीटरवर असलेल्या या जुन्नर गावात पाण्याच्या एक थेंबासाठी संघर्ष करावा लागतोय. आपण बघू शकतो, अवघ्या 10 मिनिटापूर्वी इथे टँकर आलेला होता पाण्याचा. 4000 लिटर पाण्याचा टँकर हा अवघ्या 10 मिनिटात रिकामा झालेला आहे. विहिरीत आपण या ठिकाणी पाहू शकतो की काही ग्लास पाणी शिल्लक राहिलेलं आहे आणि हे काही ग्लास पाणी सुद्धा काढून घ्यावं यासाठी गावकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे इथली परिस्थिती इतकी बिकट असताना जिल्हा प्रशासन याकडे लक्ष देत नाही, हे या गावकऱ्यांचं दुर्दैव आहे. वारंवार मागणी, निवेदन आणि संघर्ष करूनही या गावकऱ्यांना न्याय मिळालेला नाही. जुन्नरकरांना पाणी केव्हा मिळेल, प्रशासनाला या गावकऱ्यांवरती केव्हा दया माया दाखवायला वेळ मिळेल, हा मोठा प्रश्न आहे. पाण्यासाठी तडफडणाऱ्या जुन्नरकरांची वेदना झी हेल्पलाईनच्या टीमनं जिल्हाधिकाऱ्यांपुढे मांडली. जिल्हाधिकारी मिसाळ यांना सर्व वास्तव दाखवलं. मुंबईला एक महत्त्वाच्या बैठकीसाठी निघालेले जिल्हाधिकारी यांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन क्षणाचाही विलंब न लावता जुन्नर गावासाठी टँकर मंजूर केला आणि विशेष म्हणजे जुन्नरच्या ग्रामस्थांना झाला तो त्रास इतरांना होऊ नये यासाठी महत्त्वाचे आदेश पारित केले. वस्तुस्थिती आहे, त्यामुळे मी ताबडतोब त्या ठिकाणी
टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी मान्यता दिलेली आहे आणि आजपासून तो टँकर सुरू होणार आहे. डिले होऊ नये याच्यासाठी आम्ही तहसीलदार किंवा जी तालुका पातळीवरची समिती आहे जे टँकरला मान्यता देण्यासाठी प्रस्ताव पाठवतात त्यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत की ज्या ठिकाणी पाणी टंचाई भासेल त्या ठिकाणी ताबडतोब इतर उपाययोजना होत नसेल तर टँकरचा प्रस्ताव त्यांनी तात्काळ सादर करावा. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या संवेदनशीलता दाखवत तात्काळ जुन्नरसाठी टँकर मंजूर केला. हीच तत्परता जिल्हा परिषदेने दाखवली असती तर गेल्या महिन्यापासून पाण्यासाठी यातना भोगणाऱ्या ग्रामस्थांना वेळीच दिलासा मिळाला असता. मात्र झी हेल्पलाईननं आपलं कर्तव्य पार पाडत जुन्नर गावाला न्याय मिळवून दिला. पुढे आमची ही साथ जुन्नर आणि त्यांच्यासारख्या पीडित गावांना मिळणारच आहे. प्रशांत परदेशी, झी मीडिया, जुन्नर. गोसेखुर्द धरणाच्या जलसाठ्यामुळे अनेक गावं प्रभावित झाली आहेत. तर भंडारा तालुक्यातील भातहांडी त्यापैकीच एक गाव असून या गावाला पाण्यामुळे बेटाचं स्वरूप आलंय. हे गाव रिकामे होऊन आज जरी 2 वर्ष झाली असली तरी माणसाचे पूर्वज असलेली वानरं या ठिकाणी गेल्या 2 वर्षापासून अडकून पडलेली होती. मात्र आता झी हेल्पलाईनच्या पाठपुराव्यामुळे वनविभागाला जाग आली असून लवकरच वानरांचं स्थलांतर दुसऱ्या ठिकाणी होणार आहे. गोसेखुर्द प्रकल्पामुळे भंडारा जिल्ह्यातली अनेक गावं बाधित झाली. या गावांचं इतर ठिकाणी पुनर्वसन करण्यात आलं. त्यात भातहांडी या गावाचाही समावेश होता. प्रकल्पाच्या पाण्यामुळे सध्या या गावाला बेटाचं स्वरूप आलंय. गावाचं पुनर्वसन झालं खरं, पण ते इथं राहत असलेल्या गावकऱ्यांचं. अजूनही काही स्थानिक या गावात राहतायत. त्यांचं पुनर्वसन होणं गरजेचं असतानाही अद्यापही ना गोसेखुर्द प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना त्यांची आठवण झाली ना वन विभागाला. होय, हे स्थानिक म्हणजे इथल्या झाडांवर दिसणारी ही वानरं. गेल्या 2 वर्षांपासून ही वानरं या बेटावर आपल्या अखेरच्या घटका मोजतायत. अख्खं गावच पाण्याखाली गेल्यानं गावातील झाडं, घरं सारं काही अचानकच गडप झालं आणि ही वानरं इथे उरलेल्या झाडांवर जायबंदी झाली. चहूबाजूला गोसेखुर्द प्रकल्पाचा अथांग जलसागर असल्यामुळे त्यांना कुठे जाताही येईना. अशात या वानरांची उपासमार सुरू झाली. काही नागरिकांना ही वानरं दिसली आणि त्यांनी तातडीनं गोसेखुर्द प्रकल्पाचे अधिकारी आणि वन विभागाला त्यांची माहिती दिली आणि या वानरांच्या सुटकेसाठी विनंती अर्ज केली. जवळजवळ 1.5 वर्ष झाले. 1.5 वर्षापासून इथे 100 ते 150 बंदर वानरं इथे फसले आहेत. त्यांना खाण्याची कोणती सोय नाही. अनेक बंदरांना आपला जीव गमवावा लागला. वन विभागाकडे आणि दुसऱ्या डिपार्टमेंटकडे आपण तक्रारी केल्या, परंतु त्याच्याकडे कोणीच लक्ष दिलं नाही. त्याच्याकडे दुर्लक्ष झाला. त्याच्यामुळे हे जे उरले सुरले वानर आहेत हे सुद्धा मरण्याच्या वाटेवर आहेत. आता हे कमीत कमी 2 वर्ष झाला बंद राहतं इथं. यायला नाही, पाला नाही भेटत, नाही काय भेटत. हे का नाही झाडाच्या छाला खातात आता रोज. 4 का 5 तर बंदरं मेले आहेत. म्हणजे त्याला खावायला काय नाही भेटत ना, तर पाण्यावर कवरीक जगतील. जे अपेक्षित होतं तेच इथेही झालं. या नागरिकांच्या अर्जांकडे दुर्लक्ष करण्यात आलं. उपासमार होऊ लागल्यामुळे काही वानरांचा मृत्यू झाला. प्रकल्प अधिकाऱ्यांना आणि वनाधिकाऱ्यांना सांगितलं तर ते लक्ष देईनात. स्वतः या वानरांना पकडण्याचा प्रयत्न केला तर कायदा आड येतो म्हणून या नागरिकांनी झी हेल्पलाईनकडे धाव घेतली. झी हेल्पलाईनच्या टीमनं भातहांडी गावाला भेट दिली. या वानरांची अवस्था खूपच बिकट होती. वेळीच त्यांचं पुनर्वसन न केल्यास या वानरांचा मृत्यू अटळ होता. आज प्राण्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी आयुष्य वेचणारे अनेक आहेत. गेल्या 2 वर्षांपासून अतिशय बिकट अवस्थेत आयुष्य कंठत असणाऱ्या त्या वानरांच्या मदतीसाठी एकही हात पुढे येऊ शकला नाही. एरवी साध्या सापाला पकडून बरणीत बंद केलं तर कायद्याचा धाक दाखवणाऱ्यांमधली कर्तव्यनिष्ठा जागी होते. मग या वानराविषयी इतकी उदासीनता का? सुरुवातीचे काही दिवस सुरळीत गेल्यानंतर या ठिकाणी असलेल्या 100च्या आसपास वानरांनी झाडाला असलेली फळं आणि पानं फस्त करून आपली उपजीविका चालवली. मात्र आता झाडाला पानं सुद्धा नसल्यानं या झाडांची साल खाण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. मात्र आज कोरड्या पडलेल्या झाडांवर बसून काहीतरी खायला मिळेल या आशेनं त्यांच्या नजरा 4ही बाजूनं फिरतायत. मात्र सर्वत्र पाणी, पाणी आणि पाणीच. याशिवाय काहीच दृष्टीस पडत नाही. ती बंदरं जी अटकली आहेत ती पाणी चौबाजूला पसरून गेलं. अगोदर झाडावर होती तर 2 वर्ष झाले त्या ठिकाणी ती वास्तव्याला आहेत, पण त्यांना खायला काही नाही. कारण पाण्यातून त्यांना निघायला वाव नाही आहे. कमीत कमी 30 ते 40 फूट खोल असल्यामुळे ती बंदरं पोहून किंवा चालून असं येऊ शकत नाही. त्यामुळे पुलाची इथं नितांत आवश्यकता आहे. एकदम असं बंदराला खाण्यापिण्याची व्यवस्था बरोबर नाही आहे. पुन्हा त्यांच्यासाठी आज तिथून जरी रस्ता वगैरेची व्यवस्था जरी झाली तर त्या बंदराला बाहेर पण निघता येईल आणि लोक जे येणार जाणारवाले सुद्धा आहेत त्यांच्यासाठी सुद्धा व्यवस्था पण होईल. या ठिकाणी असलेल्या काही वानरांचा भुकेमुळे मृत्यू देखील झाला. शिवाय ग्रामस्थांनी याबद्दलची माहिती वनविभागाला सुद्धा दिली आहे.
मात्र परिस्थितीची जाणीव असलेल्या प्रशासनाला अद्याप पाझर फुटलेला नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांनी झी हेल्पलाईनशी संपर्क केला. झी हेल्पलाईनची टीमनं प्रत्यक्ष बोटीनं प्रवास केला. या गावात आता वानरांव्यतिरिक्त कुणीही नाही. शिवाय या ठिकाणी असलेली वानरही गेल्या 2 वर्षांपासून इथे आहेत. ते या ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यास धडपड करतायत. शिवाय या ठिकाणी वानरांकरता असलेला चारा सुद्धा संपलाय. त्यामुळे वानरांचा भुकीनं मृत्यू देखील झाला. त्यामुळे हा विषय वनविभागाच्या अखत्यारीत असल्यानं झी हेल्पलाईननं वनविभाग कार्यालयात भेट देत उपवन संरक्षकांची भेट घेतली. त्यांना या वानरांबाबत माहिती दिली. शिवाय नागरिकांनी केलेल्या अर्जांचीही आठवण करून दिली. त्यांनी तातडीने या तक्रारीची दखल घेतली. या वानरांना लवकरात लवकर भाथांडी गावातून बाहेर काढून त्यांची दुसऱ्या जागी सुखरूप रवानगी करू असं आश्वासन त्यांनी झी हेल्पलाईनला दिलं. हा विषय मागच्या आठवड्यात आमच्या विभागाच्या निदर्शनात आणलेला आहे. म्हणून मी पत्रकार प्रतिनिधींना मी धन्यवाद देतो. आणि मी तिथे आपला स्टाफलासुद्धा पाठवलेला आहे. आणि तिकडे किती वानर आहे, त्याच्या परिस्थिती काय आहे, त्याच ठिकाणी ते टिकू शकेल किंवा नाही हे बघून नंतर त्यांच्या पुनर्वसनाचा आपण प्रयत्न करणार. पण केवळ आश्वासनावर झी हेल्पलाईन स्वस्थ बसणार नाही. भाथांडी गावात थोडी नव्हे तर तब्बल 100हून अधिक वानरं आहेत. त्यांचं तातडीनं पुनर्वसन न झाल्यास उपासमारीमुळे त्यांचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे जोवर या वानरांना इथून सुखरूपपणे बाहेर काढलं जाणार नाही तोपर्यंत झी हेल्पलाईन याचा पाठपुरावा करतच राहील. कारण सवाल निर्जन बेटावर अडकलेल्या या मुक्या प्राण्यांच्या आयुष्याचा आहे. भाथांडी भंडाऱ्याहून माधव चंदनकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. सोलापुरातील माळशिरस तालुक्यातील कुसमोड गावातील जागरूक तरुण नागरिकांनी जिल्हा एकात्मिक पाणलोट विकास योजनेतील झालेल्या भ्रष्टाचार आणि अनियमितता यासाठी आवाज उठवला. जिल्हाधिकारी यांच्यापासून अनेक अधिकाऱ्यांना झालेल्या घोटाळ्याची तक्रार केली, मात्र कोणीही दखल घेतली नाही. उलट एकात्मिक पाणलोट समितीच्या सदस्यांना वाचवण्याचं काम होत होतं. या तरुणांनी नाउमेद न होता झी हेल्पलाईनची मदत घेतली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात कुसमोड गावामध्ये एकात्मिक पाणलोट व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार कुसमोडच्या ग्रामस्थांनी केली. आणि या भ्रष्टाचारात समितीच्या सचिवालाच या ग्रामस्थांनी दोषी ठरवले. या योजनेतून गावातील गरजूंसाठी आलेले हातपंप या सचिवांनी स्वतःच्या घरासमोर आणि स्वतःच्या नातेवाईकांनाच वितरित केल्याचाही आरोप ग्रामस्थांनी केलाय. यासाठी बोगस बचत गटांचाही वापर करण्यात आलाय. इतकंच नाही तर गावासाठी बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याचं कामही निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. याबाबत ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत तक्रारी केल्या, पण कुणीही त्यांच्या तक्रारींची दखल घेतली नाही. अखेर या ग्रामस्थांनी झी हेल्पलाईन मार्फत भ्रष्टाचाराला वाचा फोडायचं ठरवलं. आम्ही 2013-14 पासून माहितीच्या अधिकाऱ्यांमध्ये माहिती मागण्याचा प्रयत्न केला आहे, तरी त्यांनी आजपर्यंत आम्हाला कसलीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे आम्ही डिटेलमध्ये काहीच करू शकत नाही. पण आमचं असं मत होतं की ज्यावेळेस आम्हाला माहिती मिळेल त्यावेळेस क्लिअर कन्सेप्टनं अर्ज करायचा. पण आज पाणलोट संपत आलं तरी सुद्धा ह्यांनी आम्हाला अजून माहिती दिलेली नाही. त्यामुळे आम्ही आता शेवटी असा निर्णय घेतला की अर्ज करूया आणि माहिती आल्यानंतरच चौकशीनंतर त्यांना बाकीची माहिती देऊया. भ्रष्टाचार म्हणजे आज आपल्या कुसमोड गावाला जवळजवळ 1,84,00,000 प्रोजेक्ट आहे. पण ह्या गावात 1,84,00,000 नव्हे तर 10,000 सुद्धा असं सक्षम काम नाही की लोकांना त्याच्यापासून फायदा होईल. उलट काय केलं जातंय की हे आम्ही अर्जदार आहे स्वतः, आणि उलट आमच्यावर सचिव आणि तालुका सुपरवायझर, तालुका कृषी अधिकारी म्हणजे असे दबाव आणतात की तुम्ही अर्ज मागं घ्या नाही तर तुमच्या फौजदारी करेल. या ग्रामस्थांची तक्रार मिळाल्यानंतर झी हेल्पलाईनच्या टीमनं कुसमोड गावाला भेट दिली. गावात झालेल्या पाणलोट व्यवस्थापनाच्या कामाची पाहणी केली. गावकऱ्यांची तक्रार रास्त आहे याची खातरजमा केल्यानंतर झी हेल्पलाईनच्या टीमनं थेट जिल्हा पाणलोट कक्ष तथा माहिती केंद्र सोलापूर गाठलं. इथे ग्रामस्थांनी केलेल्या तक्रार अर्जांवर काय कारवाई करण्यात येईल याची माहिती आमच्या टीमनं घेतली. त्यानंतर अतिरिक्त प्रकल्प व्यवस्थापकांना कुसमोड गावात झालेल्या पाणलोट व्यवस्थापनाच्या गैरव्यवहाराची कल्पना दिली. त्यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती मागवली आणि कामात गैरव्यवहार झाला असल्यास कठोर कारवाई करू असं आश्वासन झी हेल्पलाईनला दिलं. गावकऱ्यांनी तक्रार केली की निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे, तर त्या बाबतीत ही तालुका कृषी अधिकारी स्वतः जाऊन चौकशी करतील. मी स्वतः जाऊन चौकशी करेल आणि त्या बंधाऱ्याची जी काही क्वालिटी आहे त्याबाबतची इत्थंभूत माहिती घेतली जाईल. आता लवकरच कुसमोड गावाच्या पाणलोट विकास कामाची चौकशी होणार आहे आणि यातील दोषींवर कारवाई होणार आहे. पण जोपर्यंत यातल्या दोषींना शिक्षा होणार नाही तोपर्यंत झी हेल्पलाईन या प्रकरणाचा पाठपुरावा करतच राहील. सोलापूरहून संजय पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. दिव्यांगांना ऑनलाईन प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शासकीय रुग्णालयातले खेटे हे घालावेच लागत आहेत. 8-8 महिने चक्रा मारूनही त्यांना प्रमाणपत्र मिळत नाहीत. अशाच काही दिव्यांगांनी झी हेल्पलाईनशी संपर्क साधला. झी हेल्पलाईनच्या टीमनं या प्रकरणाचा मागोवा घेतला आणि या प्रणालीतील त्रुटी उघडकीस आणल्या.
नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली तालुक्यातले हे चंद्रकांत मोघे हे 100% अंध आहेत. दिव्यांगांना मिळणाऱ्या प्रमाणपत्रासाठी त्यांनी सप्टेंबर 2015 मध्ये अर्ज केला. मात्र प्रमाणपत्र मिळण्याआधीच त्यांचं प्रकरण उपजिल्हा रुग्णालयाकडे वर्ग करण्यात आलं. तेव्हापासून मोघे मुखेड उपजिल्हा रुग्णालयाच्या चक्रा मारतायत. आता मी शनिवारी 23 एप्रिलला आलोय, तर माझं रजिस्ट्रेशन सुद्धा करून घेत नव्हते कोणी. मी माझी हकीकत सांगितली की मी गेल्या 8 महिन्यापासून त्रास होतोय मला. तर तेव्हा कुठे माझं रजिस्ट्रेशन झालं आणि मला 73 क्रमांक मिळाला. त्यानंतर मला सांगितलं कधी जून, जुलै, ऑगस्ट कधी संभाव्य महिना दिला, तारीख सुद्धा दिलेली नाही. मोघे यांच्याप्रमाणेच अनेक जण या ऑनलाईन प्रमाणपत्रासाठी रुग्णालयात चक्रा मारतायत. कुंभारगाव येथील केशव वाघमारे हे देखील गेल्या 8 महिन्यापासून ऑनलाईन प्रमाणपत्रासाठी खेटे घालतायत. प्रमाणपत्र मिळत नसल्यानं अपंगासाठी असलेले कोणतेच लाभ त्यांना मिळत नाहीयेत. माझं 8 महिन्यापासून सप्टेंबरपासून 11 सप्टेंबरला माझी तपासणी झाली आहे. आज 11 सप्टेंबरची तपासणीचा माझ्याकडे प्रूफ आहे. आल्याच्या नंतर म्हणजे जे यांची बोलण्याची भाषा आहे जे किंवा उत्तर देण्याची म्हणजे यांची जे प्रवृत्ती आहे ते बरोबर नाही आहे. म्हणजे मिसगाईड करतात हे लोक. प्रमाणपत्र मिळत नसल्यानं आता काय करायचं असा सवाल या दिव्यांगांना पडलाय आणि त्यांनी झी हेल्पलाईनशी संपर्क साधला. झी हेल्पलाईनच्या टीमनं या दिव्यांगांची भेट घेतली आणि त्यांची तक्रार जाणून घेतली. खरं तर दिव्यांगांना मिळणाऱ्या प्रमाणपत्रांमध्ये घोळ झाल्यानं ऑनलाईन पद्धतीनं या प्रमाणपत्राचं वाटप सुरू करण्यात आलं. मात्र ही ऑनलाईन पद्धतच आता दिव्यांगांची डोकेदुखी ठरते आहे. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दिव्यांगांना प्रमाणपत्र दिली जात होती. मात्र त्यासाठी खूप अवधी लागत असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयाकडे काही तालुक्याची जबाबदारी दिली. मात्र तरीही प्रश्न काही सुटला नाही. त्यामुळे झी हेल्पलाईननं याची माहिती घेण्यासाठी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांची भेट घेतली. इंटरनेटची प्रणाली सदोष असल्याचं या प्रक्रियेत समोर आलं. जर समजा प्रत्येक तालुक्याला जर हे अपंग सर्टिफिकेट वितरण करण्याची जर सोय झाली तर 5 तालुक्याच्या इथे एकाच ठिकाणी करण्याची गरज पडणार नाही. नॅचरली हा वर्कलोड 1/5च होईल. मग आपण त्यांना थोडंसं लवकर देऊ शकू. दिव्यांगांना एका दिवसात ऑनलाईन प्रमाणपत्र दिलं जाईल अशी घोषणा आरोग्यमंत्र्यांनी केली होती. पण तशा सुविधा आरोग्य विभागानं उपलब्ध करून दिल्या आहेत का याची शहानिशा त्यांनी केलीच नाही. आरोग्य विभागाच्या अशा भोंगळ कारभारामुळे मात्र दिव्यांगांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड. यवतमाळच्या महागाव तालुक्यातील गुंज येथील सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखाना राज्य बँकेनं विक्री केला. त्यामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी कामगार उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर आहेत. आधी 4 वर्षापासून कारखाना बंद असल्यानं शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. कारखान्याला वाचवा, शेतकऱ्याला जागवा अशी आर्तसाद ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दिली आहे. हा आहे यवतमाळच्या महागाव तालुक्यातील गुंजचा सुधाकरराव नाईक साखर कारखाना. या परिसराचं वैभव माजी मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांनी दूरदृष्टी ठेवून हा कारखाना उभारण्यासाठी प्रयत्न केले. शेतकऱ्यांनीही आपली शेकडो हेक्टर जमीन कारखान्यासाठी देऊन परिसरात कामधेनू आणली. या कारखान्यालगत 2 धरणं असून मुबलक पाण्यामुळे इथली शेती समृद्ध आहे. सुरुवातीच्या काळात कारखान्यामुळे पुसद, महागाव, उबरखेड परिसरातील शेतकऱ्यांमध्ये सुबत्ता आली. शेकडो तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला. मात्र पुढे सुधाकर नाईकांच्या स्वप्नाला सहकार क्षेत्रातील त्यांच्याच वारसांनी धुळीस मिळवलं. ज्यांच्या हाती कारखान्याची धुरा सोपवली त्या नेत्यांनी कारखाना रसातळाला नेला. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी देशोधडीला लागलाय. मजूर, कामगार आणि कर्मचारी वर्गाची उपासमार सुरू आहे. सुधाकरराव नाईक साखर कारखाना अवसायानात निघाल्यानंतर नाईक घराण्यातील माजी मंत्री मनोहर नाईक यांच्याकडे शेतकऱ्यांनी कारखाना सुरू करण्यासाठी साकडं घातलं. मात्र अपयशी नेतृत्वामुळे हा कारखाना थकीत कर्जापोटी राज्य बँकेला सोपवला गेला. गेल्या 4 वर्षांपासून बंद असलेला हा कारखाना सुरू होईल अशी आस असतानाच राज्य बँकेनं चक्क कारखान्याची विक्री केली. राजकीय लोक यांच्या नियोजनामुळं, निष्क्रियतेमुळं आणि राजकारणाचा हेवा दावा याच्यामुळे या कल्पतरू कारखान्याकडे दुर्लक्ष झालं आणि हा शेतकऱ्याचा जो कारखाना आहे तो बंद पडला. आता आमचं ऊस उत्पादकाचं एकच मत आहे, हा कारखाना चालू झाला पाहिजे. या भागातील हे जे कामधेनू आहे हे जिवंत राहण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आहेत. शेतकऱ्याचे आहेत, कामगाराचे आहेत, मजूरदाराचे आहेत. भाडे तत्त्वावर देण्यात यावं आणि किंवा गव्हर्नमेंटने चालवायचा. कारखान्यामध्ये माझी 35 एकर जमीन गेली आहे. मी भूमिहीन झालेलो. कारखाना चालू होईल या उद्देशाने माझ्या वडिलांनी जमीन दिली होती व नोकरी लागली विभागाचा विकास होईल, पण त्या दृष्टीने काही झालं नाही. कारखाना बंद पडला. आमचे सर्व मातीमोल झालं सर्व. उस्मानाबाद जिल्ह्यातील राजणी येथील नॅचरल शुगरनं हा कारखाना 43,95,00,000 रुपयात मशिनरी, कारखान्याची जमीन, अन्य साहित्यासकट विकत घेतला. संपूर्ण कारखान्याचीच विक्री झाल्यानं आता आपलं कसं होणार असा प्रश्न इथल्या कर्मचाऱ्यांना, शेतकऱ्यांना पडला.
ऊस उत्पादक शेतकरी, कर्मचारी आणि मजूर उद्ध्वस्त होऊ नये यासाठी अखेर या सर्वांनी झी हेल्पलाईनकडे धाव घेतली. बंद झाल्या तेव्हापासून पगारी नसल्यामुळे लेकरं जर शाळेला चालले तर ऑटोवाला किंवा लक्झरीवाला लेकरायला घेत नाही. मास्तर शाळेला पैसे नसल्यामुळं परीक्षेला बसू देत नाही. आज हा कर्मचाऱ्याच्या लेकराची हे हाल आहे. तर मजुरीला जर बाया जर निघाल्या तर ते कास्तकार मजुरीला लावत नाहीत. म्हणजे कर्मचारी एकदम उपाशी मेलेले आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्यानं हा कारखाना उभा झाला आणि ज्या कामगार कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी घाम गाळला त्यांच्यावर अन्याय होता कामा नये म्हणून आम्ही या विभागाचे आमदार राजेंद्र नजरधने यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आश्वस्त करताना सांगितलं की जरी हा कारखाना विकला असला तरी तो चालू केला जाईल. नॅचरल शुगर ही मोठी कंपनी असून कंपनीजवळ 5,000 मेट्रिक टन गाळप क्षमतेचा साखर कारखाना आहे. या कारखान्याचे अनेक उत्पादन आहेत. त्याच धर्तीवर सुधाकरराव नाईक साखर कारखाना चालवण्यासाठीचा कंपनीचा मानस आहे. मुबलक पाणी आणि गाडी बैलाचं संपूर्ण क्षेत्र असल्यानं या कारखान्यात पुढल्या वर्षीच उत्पादन सुरू होणार असल्याचं आमदार राजेंद्र नजरधने यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना एकमेव ठोक उत्पन्न देणारं पीक आजच्या घडीला आम्हाला निसर्गाने जमीन दिली, पाणी दिलं आणि ठोक पीक जर असेल तर ते फक्त ऊस आहे. म्हणून ऊसाचं नियोजन झालं पाहिजे. म्हणून त्यासाठी शेवटपर्यंत आम्ही झगडलो. परंतु तो कारखाना 100 कोटीचं कर्ज झाल्यामुळे लिलावात काढावा लागला. परंतु सुदैवाने आम्हाला एक त्या ठिकाणी चांगला उद्योजक मिळाला की ज्याचा राजकारणाशी कुठलाही संबंध नाही. अशा उद्योजकांनी हा कारखाना घेतल्यामुळे निश्चितच या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय मिळेल. सुधाकरराव नाईक साखर कारखाना महागाव तालुक्याची कामधेनू म्हणून ओळखला जातो. कारखाना सुरू व्हावा अशी प्रत्येकाचीच भावना आहे. त्यासाठी राजकारण विरहित प्रयत्न होण्याची आता गरज आहे. त्यासाठी झी हेल्पलाईनचा पाठपुरावा सुरूच राहील. श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.